सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. गोंधन भाग 46. आता पुष्पा खूप वाट बघत होती की तो विश्वास कधी येतोय जत्रत, पण आता तो आलाच नाही आणि तिचा हिरमोड झाला. आणि पुष्पा म्हणाली, आई तो कुत्रा नाही आला जत्रत, पळून गेला वाटतं मला घाबरून. आणि दत्तू हसून म्हणाला, तसंच झालं असेल बघ, त्याला वाटलं असणार इकडं जायलाच नको, कोणीतरी आपल्याला चावणार आहे आणि त्याच्या स्वप्नात तू गेली असशील. पण काय ग पुष्पे, चावणार तर तू त्याला होती, मग नक्की कुत्रं कोण, तो का तू? तशी पुष्पा चिडली आणि त्याच्या मागं पळायला लागली मारायला. आणि चंद्रभान घरी आला, जनासाठी साडी घेऊन आला दिवाळीला. तो दिवाळीत घरी आलाच नव्हता. पैसे नसले की असाच भटकायचा, कुठून तरी पैशाचा जुगाड करायचा आणि मग घरी यायचा. आणि आता दत्तू सुद्धा दिवाळीला आला होता आणि जाताना रडत होता. मामीकडे जायला नको वाटायचं, पण तरी पण सरस्वतीनं त्याला पाठवलंच. शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं. आणि दत्तू, शिकला तर तुझंच कल्याण होईल रे, नाहीतर आमच्यासारखं असंच कष्ट करून खावं लागेल, असं म्हणाली सरस्वती. आणि चंद्रभाननं ते ऐकलं आणि म्हणाला, एक पोरगं भेटलं होतं आज, लय कष्टाळू वाटलं, चालत चालत जात होतं 5 रुपये वाचवण्यासाठी, नाहीतर तू मामाच्या गावाला जायला नको म्हणतोय होय. असं चंद्रभान आज पहिल्यांदाच मुलांच्या गोष्टीत तोंड घालत बोलला. आणि सरस्वती रागात म्हणाली, त्याचा बाप चांगला असता तर त्याला कशाला पाळी आली असती, अशी वनवाशासारखं दुसऱ्याच्या दारात फिरायची. जिथं सक्का बाप लक्ष देत नाही तिथं कुणाचा मामा आणि कुणाची मामी. तुम्हाला कुठं काळजी आहे तुमच्या पोरांची? आणि चंद्रभान म्हणाला, आहे काळजी आहे, म्हणूनच संतूला भेटून आलोय, लय मोठा झालाय, त्याला चांगलं शिक म्हणलोय, शिकून मोठा झाला ना तो, साहेब झाला तर माझंच नाव निघणार. आणि सरस्वतीला आता बरं वाटलं, तो संतूला भेटून आलाय म्हणून. पण इथंसुद्धा तोच मालक, म्हणे माझं पोरगं. इथं खस्ता खाऊन सरस्वतीनं मुलं मोठी करायची आणि तो मोठा साहेब झाला तर लोक चंद्रभानचा पोरगा साहेब झाला असंच म्हणतील. तिचं कुठंच नाव येणार नाही असं तिला वाटलं. पण तरीही आता ती जगाची रीतच आहे असे नका, बापानं सुद्धा मुलांसाठी थोडंफार झिजलं पाहिजे, मग त्याचं नाव लावलं तरी हरकत नाही, असं सरस्वतीचं म्हणणं होतं. आणि ते ऐकून चंद्रभानला म्हणायची, आणि म्हणूनच ती सरस्वती चंद्रभानला म्हणायची, पोरांसाठी त्यांचे बाप म्हणून राहा, माझं बघू नका पण पोरांकडे बघा. आता दत्तू जात नव्हता आणि चंद्रभान म्हणाला, मी येऊ का तुला सोडायला गाडीवर, चल येतो. आणि त्याच्यातला हा बदल बघून सरस्वतीला समाधान वाटत होतं. आता मुलंसुद्धा कुठंतरी मोठी होत होती, बाहेरगावी जाऊन शिकत होती, याचा अर्थ त्यांना कळतंय ती सक्षम व्हायला लागली आहेत आणि त्यांनी पूर्णच आपल्याला नालायक बाप म्हणू नये, म्हणून चंद्रभान हे सगळं करत होता. आणि तो दत्तूला सोडून आलासुद्धा. मग दत्तू तर गेला, संतूसुद्धा गेला, राहिल्या पुष्पा आणि सरस्वती आणि ती म्हातारी. मग आता इकडे एक दिवस पुष्पा सरस्वतीला म्हणाली, आई मला ना दत्तू भावड्याची संतू भावड्याची लय आठवण येते, ते परत कधी येतील ग? सरस्वती म्हणाली, आता उन्हाळ्याच्या सुट्टीला येतील. पण का ग, आत्ताच दिवाळी झाली ना, ते दोघे पण येऊन गेले आणि लगेच आठवण पण यायला लागली का? आणि पुष्पा म्हणाली, मला करमत नाही, मी कोणासोबत खेळायचं, माझं कोणासोबत पटत पण नाही, आणि सांग की आपल्याला टी व्ही कधी घ्यायची? आणि सरस्वती गप्प झाली. आता दोघेही भाऊ निघून गेले शिक्षणासाठी बाहेर. मग लहान पुष्पाला करमणार नव्हतंच, त्यामुळे ती अशी म्हणायची, टी व्ही तरी घे. ती स्वाती लय शहाणपणा करते, तिच्या घरी टी व्ही बघायला गेलो की बसू पण देत नाही बघायला, नाहीतर म्हणते की माझं काम कर. तिच्या शेळ्या राखायला लावते दिवसा आणि मग टी व्ही बघायला ये म्हणती. आणि एकदा तिने दिवसभर पुष्पाकडून खूप काम करून घेतलं. पुष्पासुद्धा तिचं काम करत होती, कारण रात्री टी व्ही बघताना तिनं काहीच बोलू नये म्हणून. पण तरीही स्वातीनं पुष्पाचा अपमान केलाच आणि पुष्पाला लय राग आला होता तिचा. आणि मग पुष्पा रागात रागात घरी निघून आली होती. आणि दुसऱ्या दिवशी स्वाती पुष्पाला म्हणाली की तुला संध्याकाळी टी व्ही बघू देती, पाय पण पसरू देते घरात, तू माझं वासरू
खुंटी ठोकून बांध. आणि पुष्पानं सुद्धा तिच्या फ्रॉकच्या मागच्या रिबीनमध्ये वासराचं दावं बांधलं आणि वासराला हाणलं आणि पळवलं. आणि जसं वासरू पळालं तसं स्वातीला सुद्धा ओढत ओढत घेऊन गेलं. आणि स्वाती चांगली सोलवटून निघाली होती आणि तिची चांगलीच खोड मोडली पुष्पानं आणि बसली हसत. तेव्हापासून स्वातीच्या घरी टी व्ही बघायला जातच नव्हती पुष्पा. तिच्याशी बोलत पण नव्हती. तर असली ही भन्नाट पुष्पा समोरच्याची डाव धरून खोड मोडायची म्हणजे मोडायची. मग आता ती म्हणाली, सांग की गं आई, दत्तू भावडं आणि सोनतो भावडं कधी यायचं? सरस्वती म्हणाली, अगं पण का इतकी आठवण येते त्यांची? आत्ता त्यांना जाऊन 2 आठवडे झालेत बघ, लगेच येणार नाहीत. आणि पुष्पा म्हणाली, आई मला ना कोंबडी खावं वाटते, मटण कर की, किती दिवस झालं केलं नाही, मग मला करमल. आणि दोघीच घरी असायच्या आणि पोरांनी मागितलं तरच सरस्वती असलं काहीतरी करायची, नाहीतर सारखं सारखं वशाट घरात करत नव्हती. आणि पुष्पा म्हणाली, आई दत्तू भावड्या होता तेव्हा त्याच्या गलोरीनं चित्तूर मारायचा, मग मी पण चित्तूर धरून आणू का? लय निघतात बाहेर. आणि संतो भावड्या ससा पकडून आणायचा. जेव्हापासून ते दोघं इथं ना तेव्हापासून काहीच खायला मिळलं नाही. आणि सरस्वती हसली आणि म्हणाली, अच्छा म्हणून आठवण येते का त्यांची? तुझ्यासाठी करते हां काहीतरी, आण. मग तिनं घरची कोंबडी कापली, पुष्पाला मन भरून खायला घातलं. आणि असल्या गोष्टीत पुष्पा खूप आवरत होती आणि एकटीला खायला मिळालं आता की जाम खुश असायची. तरी पण म्हातारीला थोडं थोडं दे असं म्हणायची सरस्वती. आणि तिला एकटीला ती सगळी कोंबडी खायची होती. आणि आता चंद्रभान आला होता आणि त्यानं बघितलं तर दारात सरस्वती तिच्या फाटलेल्या लुगड्याला दंड घालत होती. सासूच्या लुगडाला सुद्धा ती दंड घालत होती. आणि चंद्रभान म्हणाला, सरस्वती तुला लुगडी नाहीत का? तुला आणू का लुगडं? सरस्वती नाराज होऊन म्हणाली, माझं राहू द्या, तुमच्या आईला आणा एखादं लुगडं, उपकार होतील. तिनं जन्म दिलाय, निदान त्याचा पांग तरी फेडा. किती दिवस झालं? आत्या म्हणतात की डोळ्याचं ऑपरेशन करायचं, पण तुमच्या कानावर ते येतच नाही, हो ना? मुद्दाम झोपकेचं सोंग घेऊन बसता. तिच्यावर पैसा खर्च करायला आहे तुमच्याकडे, पण जन्मदात्या सख्ख्या आईवर आणि ज्यांना जन्म दिला त्या मुलांवर खर्च करायला काहीच नाही. इतकी काय मोहिनी घातली त्या बाईनं तुमच्यावर, कुणास ठाऊक. चंद्रभान आता काहीच नाही बोलला आणि गाडीला किक मारून पुन्हा बाजारात गेला आणि हलकी भारी अशी सरस्वतीला एक आणि त्याच्या आईला एक लुगडी घेऊन आला आणि गुपचूप पिशवी स्वयंपाकघरात ठेवली. सरस्वतीनं ते बघितलं आणि ही साडी इथं कशी आली हे तिला कळेना. तिला वाटलं चुकून जाण्यासाठी आणलेली साडी इथं ठेवली की काय. आणि सरस्वतीनं पुष्पाकडे ते दिलं आणि म्हणाली, तात्याकडे देऊन ये. आणि पुष्पा गेली साडी जणाच्या खोलीकडे घेऊन आणि म्हणाली, काकी ही पिशवी तुझी आहे का? आईनं दिली. आणि जना म्हणाली, बघू आणि इकडं, माझीच आहे. तसा चंद्रबाण म्हणाला, कशाला? जना ती तुझी नाही पिशवी. पुष्पा ती पिशवी आईला नेऊन दे, सरस्वतीसाठी आणली साडी. आणि पुष्पा खुश होऊन परत गेली. आणि जना म्हणाली, तिला पण साडी आणली का? चंद्रबाण म्हणाला, का आणायला नको का? तुला मिळाली ना, मग तिची कशाला चौकशी करते? जना म्हणाली, पण ती तुम्हाला जवळसुद्धा येऊ देत नाही, तरी कशाला तिच्या मागे पुढे करता? चंद्रभान म्हणाला, ती आई आहे माझ्या पोरांची, माझी पोरं सांभाळते, मग तिची काळजी घ्यायला नको का? तशी जण गप्प बसली. आता चंद्रभान सरस्वतीकडे ओढ घेतोय असं तिला वाटायला लागलं. हल्ली मुलांकडे पण लक्ष देतोय तो. आणि चंद्रभान मुलांकडे ओढ घेणार आणि मुलांच्या आडून सरस्वतीकडे जाणार असं तिला वाटायचं. आता तरी ती गप्पच बसली. पण तिला सरस्वतीचा राग आला होता. आणि इकडे सरस्वती मात्र त्या साडीकडे टक लावून बघत होती. आणि तिच्या मनात चंद्रभान आणि तिच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ती थोडी भावूक झाली. तसं पुष्पानं तिला मिठी मारली आणि तिची फाटकी फ्रॉक तिला दिसली. आणि पुन्हा तिच्यातली पत्नी जाऊन तिची जागा आईनं घेतली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सरस्वती उठली, सगळं काम करून टेलरकडे गेली आणि सरस्वतीच्या मापाचा त्या साडीचं परकर पोलकं शिवायला सांगितलं. आणि ते नवीन परकर पोलकं घालून पुष्पाला खूप आनंद झाला. आणि तिला आनंदात बघून सरस्वतीला आनंद झाला. आणि पुष्पाच्या अंगावर सरस्वतीच्या साडीचं परकर पोलकं बघून चंद्रभानला वाटलं, चुकलं माझं, पुष्पाला सुद्धा एखादी फ्रॉक आणायला पाहिजे होती. पण आता तो पुन्हा गेला आणि त्यानं पुन्हा सरस्वतीसाठीच साडी आणली, पुन्हा गुपचूप तिथं ठेवली. आणि ती साडी बघून पुन्हा सरस्वतीला रडायला आलं. आणि त्याच्याकडे ओढ घेणारं तिचं मन, त्या मनाला ती आवर घालायला लागली. आता माय लेकी
रात्री दोघीच झोपल्या होत्या दरवाजा लावून, आणि 12 वाजण्याच्या सुमारास पुन्हा दरवाजा वाजला. तशी सरस्वती थोडी घाबरली, पण तरी पण हिम्मत करून तिने विचारलं, कोण आहे? कुणी दरवाजा वाजवला? आणि चंद्रभान म्हणाला, सरस्वती मी आहे, दार उघड ना. सरस्वती म्हणाली, कशाला? जनाला पाळी आली वाटतं, म्हणून तुम्हाला दुसरा पर्याय पाहिजे का मोकळं व्हायला? पण लक्षात ठेवा, मी पर्याय नाही, आणि मी बायको आहे तुमची आणि तुमच्या मुलांची आई, आणि बायकोला पर्याय नसतो आणि आईला तर नसतोच नसतो. बायको ही बायकोच असते. मी दार उघडणार नाही असं म्हणून सरस्वती झोपली आणि चंद्रभान पुन्हा निराश होऊन जनाच्या खोलीत शिरला.